नमस्कार, मी पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्यातील क्रांती तोडमध्ये विक्रमगडचा ज्ञानेश्वर मोरगा विजयी, तर महिला गटात मुंबईची वर्षा भवानी प्रथम. ठाणे गौरव प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम. रिक्षा चालकांना राख्या बांधून मागितली सुरक्षेची ओवाळणी. विटाई संस्थेच्या तर्फे मनोहर रुग्णालयात भावूक वातावरणात रक्षाबंधन साजरे. ठाण्यात अनोख्या पद्धतीने हिंदू मुस्लिम रक्षाबंधन साजरी. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रणरागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. ठाण्यातील क्रांती तोडमध्ये विक्रमगडचा ज्ञानेश्वर मोरगा विजयी, तर महिला गटात मुंबईची वर्षा भवानी प्रथम. विक्रमगड येथील वनवासी विकास आश्रमाच्या ज्ञानेश्वर मोरगा यांनी सलग दुसऱ्या वर्षीही आपण सारे आयोजित रन फॉर चले जाओ ही क्रांती दौड जिंकली. पुरुष गटातील 10 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होती. ज्ञानेश्वराच्या सहकारी अजित माळी याला त्याने 1 मीटरच्या फरकाने मागे टाकले. महिलांच्या 10 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत मुंबईच्या वर्षा भवानी हिने पहिला क्रमांक पटकावला. पुरुष गटात उरण जिमखान्याच्या सुजित गमरे याने 3रा क्रमांक मिळवला. महिलांच्या गटात वर्षाने ठाण्याच्या माधुरी देशमुख हिला पाठीमागे सोडत ही स्पर्धा जिंकली. ठाण्याच्या गीता राठोड हिने 3रा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर व उपनगरे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील जवळपास हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेची सुरुवात खेवरा सर्कल येथून झाली. यावेळी पॅरो ऑलिम्पिक मधील दुहेरी सुवर्ण पदक विजेता आणि नुकताच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पद्मश्री किताब विजेते देवेंद्र यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. तसेच विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पे, सुमन अग्रवाल, सचिव संजय सोपाने, के रुशाली, आपण सारचे प्रमुख बाळकृष्ण पुणेकर, भारतीय आयुर्विमा विमा महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक पुनीत कुमार, कर्नल नियुक्त सुनील माने, ठाणे परिवहन मंडळाचे सदस्य सचिन शिंदे यांनीही विजेत्यांना सन्मानित केले. अनोख्या पद्धतीने हिंदू मुस्लिम रक्षाबंधन साजरी. शहरात स्वतंत्र रक्षाबंधन हा सण साजरा झाला असताना अनोख्या पद्धतीचा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू मुस्लिम समाजातील भगिनींनी दोन्ही समाजातील भावांना राख्या बांधल्या. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या वेळी ख्रिश्चन समाजातील बांधवही उपस्थित असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि ठाणे नगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवारी खारकर आळीतील महाजनवाडीत हा सोहळा पार पडला.